अजः सर्वेश्वरः सिद्धिः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिसृतः. अजस, जो जन्मास येत नाही म्हणजे नसलेला उत्पन्न होत नाही, तर सर्वदा असतोच. सर्वेश्वर, सर्वांच्यावर सत्ता चालविणारा, सर्वांना स्वतःच्या स्वाधीन ठेवणारा, सर्वांचे नियमन करणारा. सिद्ध, ज्याला घडवावा लागत नाही, कुणीही घडविल्या वाचून जो स्वभावताच अस्तित्वात असतो. निष्पन्न करणे, बनविणे यांची ज्याच्यासाठी आवश्यकता नसते, जो नित्य सिद्ध आहे असा. सिद्धी, जो सर्व वस्तूंच्या ठिकाणी संविद म्हणजे ज्ञानरूपाने राहतो, सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, फलस्वरूप आहे म्हणजे प्राप्त करून घेण्यास उचित योग्य असा आहे. सर्वादी, सर्व भूतांच्या आरंभी असलेला. अच्युत, स्वतःचे सामर्थ्य, स्वरूप, सौंदर्य, पराक्रम, श्रेष्ठत्व इत्यादीपासून जो कधीही च्युत होत नाही, ढळत नाही, घसरत नाही, खाली येत नाही, भ्रष्ट होत नाही. वृषाकपी, सर्व कामनांचा वर्षाव करणारा, इच्छा पूर्ण करणारा. जो धर्म, त्याला वृष असे म्हणतात. क म्हणजे जल, त्यापासून पृथ्वीचा उद्धार केला म्हणून वराहस्वरूपी भगवंताला कपी असे म्हणतात. दोन्ही गोष्टी एकत्र येऊन महर्षी कश्यपाने भगवंताला वृषाकपी असे नाव दिले आहे. अमेयात्मा, ज्याचे स्वरूप मोजमापाच्या पलीकडचे आहे, जो कशानेही मर्यादित होत नाही. सर्व योग विनिसृतः, सर्व संबंधापासून दूर असलेला किंवा अनेक प्रकारच्या योगाने म्हणजे मार्गाने, साधनाने जो जाणला जाऊ शकतो असा. वसुर्वसुमना सत्य समात्मा समित समः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृती. वसु, सर्व भूते ज्याच्या ठिकाणी राहतात व जो सर्व भूतांच्या ठिकाणी राहतो, जो संपत्ती स्वरूप आहे. वसुमना, वसु म्हणजे संपत्ती, ऐश्वर्य, प्रशस्तता. ज्याचे मन ऐश्वर्यशाली प्रसन्न आहे म्हणजे कामक्रोधादी विकार व कृपणता, निष्ठुरता असे दोष ज्याच्या मनाला स्पर्श करत नाहीत. सत्य, जो सत्यस्वरूप आहे, असत्याचा, खोटेपणाचा, मिथ्यत्वाचा, अभावाचा स्पर्शही ज्यास होऊ शकत नाही. सत म्हणजे मूर्त, त्यत म्हणजे अमूर्त, ही दोन्ही ज्याची रूपे आहेत. किंवा सत म्हणजे प्राण, त म्हणजे अन्न, य म्हणजे सूर्य, जो प्राण, अन्न, सूर्य यांच्या स्वरूपाचा असतो किंवा सज्जनांशी जो चांगल्या प्रकाराने वागतो. समात्मा, ज्याचा आत्मा म्हणजे मन सर्वांशी सारखे म्हणजे रागद्वेषादी विरहित असते. संमित, जो समस्त पदार्थांच्या साह्याने ओळखता येऊ शकतो. असंमित, असा पाठ घेतल्यास जो सर्व पदार्थांनी परिच्छिन्न, परिमित, मर्यादित होऊ शकत नाही असा. सम, सर्व काळी, सर्वदर्शी, सारखेपणाने असलेला, केव्हाही कुठेही कोणत्याही विकाराने युक्त न होणारा किंवा मा म्हणजे लक्ष्मी तिच्यासह असलेला. अमोघ, ज्याचे पूजन, स्तवन, स्मरण इत्यादी केले असता ते कधीही वाया जात नाही, सर्वदा लाभदायकच होते तो. पुंडरीकाक्ष, हृदयरूपी पुंडरीकामध्ये म्हणजेच कमलाप्रमाणे उपलब्ध होणारा किंवा कमलाप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत असा. वृषकर्मा, ज्याची सर्व कर्मे, कृत्ये धर्मस्वरूप असतात. वृषाकृती, ज्याने धर्मासाठीच आकृती म्हणजे अवतार धारण केला आहे असा.